शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आदित्य योजनी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्य जननी देवाची आदित्य जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देवारा सुपरदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्य जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपरदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्य जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आद्यत्रय जननी देवाची जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री गुरूंचे चरण ते नमस्कारून आता विठ्ठल विठ्ठल सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरे नकारा भेरो तुमच्या लागलो चरणाला तुमच्या लागलो चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरे नकारा विठ्ठल
त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या श्री क्षेत्र चांदा आणि या चांदा गावातील श्री शंभू महादेवाच्या दरबारामध्ये सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वमान्य विश्वाधिकार चिन्मय स्वरूप प्रतिष्ठान निवासी अर्थात पैठण निवासी नाथ महाराजांचा असून प्रस्तुत अभंगातून शिवाचं आवरण प्रतिपादन करतात. विठ्ठल आवरण म्हणजे काय तर ते कसे आहेत. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. ते भोळ दैवत आहे आणि भोळ दैवत असल्या कारणानं सहज एखादा प्रेमळ व्यक्तीचं एखाद्याचं मन प्रेमळ असेल, जो कोणी भेटेल त्याला एकदम प्रेमाने दोन शब्द बोलत असेल, तो माणूस सगळ्याच्या ध्यानात राहतो महाराज. आणि लई खंदुसा असेल ना, ती जर हे रस्त्याने चालला असलं माणूस पलीकडे गल्लीने जात. पण शिव हे तत्व अगदी भोळा आहे, सोज्वळ आहे. बऱ्याच देवादिकांनी महाराज ऋषी मुनींचा आणि भक्तांचाच उद्धार केला, पण या शिवतत्वाने राक्षसांचा सुद्धा उद्धार केला. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती. म्हणून खऱ्या अर्थानं त्याचे चरण माझ्या चित्तामध्ये आहेत, हृदयामध्ये आहेत. वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. वाचेमध्ये मुखामध्ये सतत शिव शिव नाम उच्चारायचे. शिव शिव नाम सतत त्या ठिकाणी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं जो कोणी स्मरणार आहे, असं जो कोणी त्या ठिकाणी त्याचं जप तप जे काही भगवान शिवाची आराधना करणार आहे, तर त्याचा काम आसन, क्रोध आसन, लोभ आसन, त्याचे षडविकार त्या नामाच्या तपाच्या जोरावरती जळून जातात. विठ्ठल आणि एकदा का ते षडविकार जळाले आणि त्याच्यानंतर पुढचे षडविकार जागृत होतात. धर्म अर्थ काम मोक्ष पुरुषार्थ बरेच काही आहेत, पण या अभंगामध्ये सांगितल्याप्रमाणे धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. एकदा अंतकरणातले षडविकार जळाले त्याच्यानंतर जे पद तयार होतं, प्राप्त होतं, ते धर्म अर्थ काम मोक्ष. एकदा माणूस स्वतःसाठी जगायचं सोडून दिलं की तो इतरांसाठी जगत असतो. मग त्या इतरांच्या जगण्यामध्ये खऱ्या अर्थानं धर्म आला, अर्थ आला, काम आला, मोक्ष आला. आणि हे सगळं कोण पाहतं? शिव देखता प्रत्यक्ष. नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. सद्गुरूंना साक्ष मानून त्या ठिकाणी मी सांगतोय की बाबा शिवावरती जर तुमचं जर शिव आराध्य असेल तर त्या ठिकाणी कसल्या प्रकारची चिंता नाही. वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. असा सरळ साधा सोपा अर्थ दिलेल्या टायमिंग मध्ये मी सांगितला, तो तुम्हाला समजला. झालं आपलं कीर्तन. विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु गोदर महाराज की जय. बजरंगबली हनुमान की जय. पार्वती पदे हर 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 महादेव. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कीर्तन जास्तीत जास्त 30 मिनिटं होणार आहे. म्हणजे अगदी फ्रेश आणि होणार आहे. तसं पाहायला गेलं तर आज महादेवाच्या कृपेने तुम्हाला आज पंचपक्वान्न होतं, पण आज एकादशी उपवास आहे. म्हणून आज जे काय वाढलंय ते सेवन करा. विठ्ठल याचा अर्थ असा असो, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा. तो म्हणजे असा, भव्य दिव्य हा एक दिवसीय शिवनामाचा उत्सव उत्सव हा सुरू केला जातो आणि नंतर त्याची परंपरा पडली की त्याला महोत्सव हे पद प्राप्त होत असत. आणि या महोत्सवाचं मला वाटतंय तिसरं वर्ष. आणि योगायोगाने
मागच्याही वर्षी शंभू महादेवाच्या इच्छेने ह्या व्यासपीठावरती मी उभा होतो आणि आशा होती ह्याही वर्षी मी उभा राहावं आणि देवाच्या कृपेने आमचं तिकीट आम्हाला मिळालं. विठ्ठल कारण आता उमेदवारच इतके झालेत की पक्ष अधिकाऱ्याला कळत नाही की कोणाकडे तिकीट सरकाव. असं ज्यांच्याकडनं माझ्याकडे ही सेवा आली, आदरणीय आमचे सखा आदरणीय तेजस महाराज, आदरणीय नाना महाराज आणि आपल्या भागाचं भूषण आहेत बरं का ही मंडळी. आळंदी परिसरात जाऊ द्या, इकडे विदर्भात जाऊ द्या, कुठेही जिथं संस्थेचं नाव आहे तिथं जर जंजिरे नाव सांगितलं तर मग पुढचे माणसं ते लगेच ऐकून घेतात. आणि असं पद अशी साथ या ठिकाणी लाभली, माझंही परम भाग्य आहे. त्याचबरोबर आदरणीय हार्मोनियम वादक आपल्या गावचेच ग्रामस्थ आहेत आदरणीय सूर्यवंशी सर. आणि मागच्या वेळेस आपण चौघच होतो. सुंदर अशी यंत्रणा ही कार्यकर्त्यांनी उभा केली. आपल्या गावचं तरुण तडफदार नेतृत्व आदरणीय सरपंच रामदास मामा सूर्यवंशी, त्याचबरोबर आपल्या गावातील एक उमलतं नेतृत्व, चमकणारा तारा खऱ्या अर्थानं आपल्यातून लुप्त झाला, आमचे निखिलदादा सूर्यवंशी. त्यांच्या त्या ठिकाणी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून सेवेला मी सुरुवात करतो. विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हर हर महादेव. हर विठ्ठल. मागच्या वेळेस महाराज आम्ही शिवविवाह सोहळा पार पडला, म्हणजे गडी संसाराला. आता आपण त्याचा संसार पाहू. विठ्ठल 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 शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझी चित्ती. तुमचं नाव घ्यायचं राहील, शेवट ओखाना घेऊ आपण. त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध का. शिव नावच किती सोपं आहे पहा. शिव सोपं आहे. आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं जर नाव घ्यायला लागलंच तर विठ्ठल, त्या ठच्या वेळेला जरा थोडा तुम्ही म्हणत नाही त्याच्यामुळे तुम्हाला नाही कळणार, पण हे जे म्हणतात विठ्ठल तर ते ठ म्हणत असताना तर नाभीपाशी न कळत थोडीशी कळ लागते. विठ्ठल तुम्हाला भजन केल्याच्या नंतर ते समजन. पण शिव असं तत्व आहे की त्याच्यामध्ये सौम्यता आहे, तो समुद्र आहे. आणि बाकीचे जे देवता आहेत त्यांना कधी बी पूर येतो, आणि ज्याला पूर येत असतो ते आटत बी असतं. पण समुद्र एक असं तत्व आहे, तुमचा दुष्काळ असो नाहीतर पूर आलेला असो, कशी परिस्थिती असू द्या, तिथं ते लयस्थ राहतं, सौम्य राहतं. आणि ते तत्व म्हणजे शिवतत्व. विठ्ठल आणि विशेष म्हणजे सर्व देवतांचं आराध्य दैवत जर कोणतं असेल तर ते म्हणजे भगवान शिव. तुम्ही म्हणता कसं, तर आमच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा सगळ्यात पहिला वारकरी कोण असेल तर तो खऱ्या अर्थानं गिरिजेचा पती, त्रिशूळधारी आहे, डमरू आहे त्याच्या हातामध्ये. आणि तो त्या ठिकाणी कैलास पर्वतावरनं आमच्या आषाढी वारी करण्याकरता वारकऱ्यांमध्ये सामील होतो. विठ्ठल त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. महाराज त्या वारीमध्ये असं काय त्याचा कथा भाग आहे. आता त्यांचं वाहन
नंदी वारकरी सगळे, एवढी वारकऱ्यांची गर्दी आहे तिथं बजरंग बलीला भगवान शंभू महादेवाने मारुतीरायासमोर बसवले. जर कोणी गेलं तर तिथं पहा, दक्षिणमुखी हनुमंतरायाचं मंदिर आहे आणि हनुमंतरायाच्या समोर नंदी महाराज विराजमान आहेत. पुढे गेले, गणपती बाप्पाचं ओझं व्हायला लागलं. गणपती बाप्पालाही थोडं नामदेव पायरीच्या वरती नेऊन ठेवलं. तसंच पुढे गेले, जो गळ्यातली जी नागदेवत आहे ती सुद्धा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या उंबऱ्याला गुंडाळली. आणि ते एकट तत्व वारकऱ्याच्या रूपामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्म्यासमोर उभा आहे आणि काय म्हणतंय, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला. गळ्यात माळ हातामध्ये टाळ, पताका लावून काठीला, हो पताका लावून काठीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, भेटीला भेटीला. तर तो पहिलाच वारकरी म्हणून वारकरी संप्रदायाने मान्यता दिली. मग पहिल्या वारकऱ्याला लई पाठा नसतो. आणि भगवान शंभू महादेव त्या ठिकाणी पंढरीश पांडुरंग परमात्म्या समोर उभा आहेत. पण इकडं असं मानलं जातं की शंभू महादेवाच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, पण तिथं तो विसरून गेलाय. का तर ते भोळ दैवत आहे. आणि ज्यांच्या संगतीमध्ये गेले त्या वैष्णवांसारखं रूप त्या शिवाने घेतलं. परिणाम एवढा त्या भक्ताचा भाव भगवंताला पटला, आवडला, त्यांनी त्याचा स्वीकार केला. परिणाम भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने, जगाच्या मालकाने भगवान शंभू महादेवाला कुठं धारण केलं? डोक्यावरती. विठ्ठल आपल्याला काय देवाच्या डोक्यावर जाऊन बसायचं नाही, पण कमीत कमी आपण त्याचं नाव घेतल्याच्या नंतर आपल्या हाकेला धावला पाहिजे, एवढी तरी भक्ती आपली पाहिजे. विठ्ठल एवढं बोळ दैवत आहे महाराज, एवढं बोळ दैवत आहे. भगवान शंभू महादेवाचा एक आवडता भक्त होता. तसे बरेच आवडते भक्त होते. त्याच्यामध्ये एक भस्मासूर नावाचा, त्याला थोड्या वेळ आपण भक्तच म्हणू, तो शंभू महादेवाकडे आला आणि त्याच्या तपाचं एवढं काही त्या ठिकाणी ऋण झालं होतं की त्यांनी भगवान शिवाला विनंती केली, देवा तुमच्या सेवेशिवाय मला काहीच नको. अगदी आतल्या VIP गाड्यांमध्ये त्याला सहभागी करून घेतलं. तू माझा अगदी जवळचा त्या ठिकाणी शिष्य, कार्यकर्ता, माझा सेवेकरी, मग जी काही वस्तू मला लागन ते तू पहिलं आणून द्यायचं. महाराज भगवान शिवाला सौम्य असल्यामुळं, शांत असल्यामुळं एक भस्म प्रिय, आणि तो म्हणजे कोणता भस्म? स्मशान. त्या स्मशानातला जो काही चिताभस्म आहे तो भगवान शिवाचा अगदी प्रिय आहे. आणि 12 ज्योतिर्लिंगामध्ये एकाच ज्योतिर्लिंगावरती त्याचं अर्चन होतं, ते म्हणजे महाकाल. आणि त्याची एकदा कृपा झाली की काळाची भीती नसते. विठ्ठल आणि त्या चिताभस्माची एवढी आवड म्हणले, हे बघ तू माझा आवडता शिष्य, आवडता भक्त आहे, आवडता सेवक आहे, मग माझी जी आवडती वस्तू आहे तीच तू मला आणून द्यायची. मग त्या भस्मासुराला सांगितलं की बाबा तू मला चिताभस्म आणून द्यायचा. त्या भस्मानुसार त्याचं नाव पडलं होतं भस्मासूर. रोज मग गाव फिरणार, जिकडं कुठं चिता दहन झालेली आहे तिथं बसणार. चिता दहन झाल्याच्या नंतर तो भस्म घेऊन
पर्वतावरती येणार, भगवान शिवांना अर्चन करण्यासाठी देणार, रोजचा नित्यक्रम त्याचा चालू होता. आणि मग एखाद्याला लई जवळचं केलं ना, कधी कधी त्रास होतो. देवाला झाला, तुमचं आमचं काय महाराज, विठ्ठल एवढा लाडका निस्सिम भक्त भस्मासूर भगवान शिवाचा, त्याची नजर आई साहेबांवरती गेली. कोणावरती? पार्वतीवरती. आणि सांगितलं की बाबा इतकी सुंदर स्त्री आमच्या मालकाच्या नशिबामध्ये आहे, मी रोज ह्याची सेवा करून दमलो आहे की नाही. मग हा लोभ मनामध्ये धरून तो तरी सेवा चालूच होती. एकदा देवाला विनंती केली, भगवंता रोज मी गावगाव फिरतो, एखाद्या वेळी मला ते भस्म भेटत नाही, मग तुमची इच्छा, तुमची सेवा कशी पूर्ण होणार. महाराज वर देऊन टाकला, कोणाच्या बी डोक्यावर हात ठेव. त्याच्या डोक्यावरती हात ठेवला की त्याचा उद्धार, म्हणजे त्याचा काय तयार होईल, भस्म तयार होईल. महाराज त्यांनी तशीच, पण मनामध्ये कपट भाव, आणि सेवा चालूच त्याची जाणार. जो त्याला व्यक्ती आवडेल त्याच्या डोक्यावरती हात ठेवणार, त्याचा भस्म झाला की तो भस्म घेऊन भगवान शिवाच्या रावळामध्ये येणार. भगवान शिव आवडीने प्रेमाने ती अंगाला लावणार. असा रोजचा नित्यक्रम चालू असताना जरा जास्तच कपट भाऊ आळडा आणि सांगितलं, आता मी चिता भस्म आणणार नाही, मग मी तुमच्याच डोक्यावरती हात ठेवणार. अरे मी तुला वर दिलाय, मी तुला अधिकार दिलाय, तू माझीच गादी घ्यायला निघालास, मला काही माहित नाही. आता मी तुमची गादी घेणार, मी तुमच्याच डोक्यावरती हात ठेवणार. मग परिणाम असा झाला, भगवान शिव धावू लागले आणि भस्मासूर त्यांच्या पाठीमाग पळू लागला. सर्वांना कथाभाग माहिती, पण त्याच्यामध्ये मला सांगायचं असं की हे कोणाचं मन सुद्धा पाहत नाही, एवढं बोळ दैवत आहे अभंगाचं पहिलं चरण. शिव भोळा चक्रवर्ती, 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 शिव भोळा चक्रवर्ती. दाज पाय माझे जीती, दाज पाय माझे जीती, दयान बादी वदता जीवना, दयान बादी वदता जीवनाम, दयान बादी माझे जीती, दयान बादी माझे जीती, वाचे वदता जीवनाम, वाचे वदता जीवनाम. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे जीती, त्याचे पाय माझे जीती, त्याचे पाय माझे. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे जीती, त्याचे पाय माझे जीती, त्याचे पाय माझे जीती. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. अशा राक्षसांचा तो उद्धार करू शकतो, अशा राक्षसाला एवढा मोठा वर देऊ शकतो. तुम्ही आम्ही तर राक्षस नाही हा. मग जर त्याच्या समोर अंतकरणातून त्या ठिकाणी शुद्ध भावाने जर भगवान शिवाला शरण गेलात तर निश्चित स्वरूपामध्ये तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम,
भस्मासूर भगवान शिवाच्या पाठीमागे लागला. संपूर्ण कैलास पर्वताला कितीतरी परिक्रमा केल्या अख्ख्या चांद्या गावाला. पण तो भस्मासूर काय सुटायचं नाव दुसऱ्या चांद्याला गेला. तिकडं बी कठाळा गडी, पण त्याला काय कोणी सोडवायला येईना. त्याच्या लक्षात आलं कर्जतला पंढरीश पांडुरंग परमात्मा येतो, चला आपण तिकडे जाऊ. लय आळंदीला जाण्यापेक्षा इथले इथं थोडं. महाराज कर्जत गाठलं आणि तिथं पंढरीश पांडुरंग परमात्म्याला दया आली. भगवान विष्णू मोहिनी नावाच्या अवतारामध्ये त्या ठिकाणी मोहिनीच्या रूपामध्ये त्या भस्मासुराच्या आणि शिवाच्या मध्ये नृत्य करू लागले. आणि नृत्य करत असताना त्या भस्मासुराच्या लक्षातच नाही की इकडं आपण कोणाच्या पाठीमागे लागलो होतो, कोणाच्या डोक्यावरती हात ठेवायचा होता आणि कोणाला भस्म करायचं होतं. तसं त्या पद्धतीने त्या भगवान विष्णूच्या मोहिनी अवताराने महाराज त्या भस्मासुराचं मन मोहित करून घेतलं आणि दोघही नृत्य करू लागले. आणि दोघं नृत्य करीत असताना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने भगवान विष्णू नृत्य करतायत त्या पद्धतीने भस्मासुर देखील नृत्य करू लागला. पाहता पाहता कमरेवर हात ठेवला, खांद्यावरती हात ठेवला, असं डोक्यावरती हात ठेवला आणि शुभम भवतु त्या मोहिनी त्या भगवान विष्णूच्या अवतार मोहिनीने आशीर्वाद दिला. शुभम भवतु. त्याच ठिकाणी महाराज त्या भस्मासुराचं काय झालं, भस्म झाला. तसे बरेच भस्मासूर तुमच्या आमच्या सुद्धा जीवनामध्ये असतात, पण त्यांना माहित नाही की आपला मोहिनीराज म्हणजे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आमच्या पाठीशी आहे, आमचं दैवत आमच्या पाठीशी आहे. तो किती जरी आमच्या पाठीमागे डोक्यावर हात ठेवायचा प्रयत्न केला, चांगल्या आशेने चांगल्या मनाने चांगल्या भावनेने ठेवा ना. तिथं तुम्ही डोक्यावरती हात ठेवला तर आम्ही तुम्हाला खांद्यावरती घेऊ. पण आज पाहायला गेलं तर अशी परिस्थिती राहिली नाही महाराज. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असाच कोणीतरी भस्मासूर नळडा असावा, पण जो कोणी भस्मासूर असन आपला मोहिनीराज त्याला पाहून घेईन. विठ्ठल भगवान शिवाचा दुसरा निस्सिम आणि लाडका भक्त जर कोण असन तर तो म्हणजे दशानन. काय नाव? दशानन. दशानन म्हणजे कोण? वरच्या आळीचा, मग सगळ्यात खाल्ल्या आळीचा, लंकेचा राजा. मुळात ती शिवाचीच होती पण त्याला देऊन टाकली. ज्या वेळेला नारद मुनी आणि ब्रह्मदेव भगवान शिवाकडे पार्वती आई साहेबांचं मागणं मागण्यासाठी गेले, त्यावेळेला सांगितलं मी लग्न करतो खरं पण राहणार कुठं? या कैलास पर्वतावरती तर सगळं स्मशान आहे, इथं रोज चिता जळते, रोज मी चितेमध्ये राहतो आणि हे काय त्या पार्वतीला सहन होणार नाही. म्हणून सुंदर अशी लंका कुबेराला बनवायला लावली आणि त्याची पूजा करायला हे रावण आणि त्यांची वडील. एवढी सुंदर वास्तू शांती झाली. भगवान शिव आणि पार्वती त्या ठिकाणी पूजेला बसलेले, आधीच लंकेत गेलते ते. आणि पूजा एवढी सुंदर झाली, ब्राह्मणावरती प्रसन्न झाले भगवान शिव आणि सांगितलं एवढं भोळ दैवत महाराज शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझेचे ते. तेव्हा रावणाच्या लक्षात आला अरे हे जरा भोळत दिसतंय. मग दक्षिणा मागा काहीतरी. ब्राह्मण देवा तुम्ही एवढी सुंदर पूजा केली, एवढी सुंदर पूजा केली, मी तुमच्यावरती प्रसन्न आहे, काय मागायचंय ते मागा. महाराज आता एवढे चतुर ब्राह्मण आताच नाही तेव्हा सुद्धा तितके चतुर होते. म्हणले ज्या वास्तूची पूजा झाली ती देऊन टाका. आता बोळ दैवत महाराज तथास्तु केलं. त्याचे पाय माझे चित्ते. तेव्हापासून रावणाने डोक्यात धरलं आपल्याला तिकीट कोण देईन तर फक्त हेच माणूस. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळं आराध्य बिराध्य सोडून दिलं, भगवान शिवाच्या त्या ठिकाणी सेवेला लागला, भक्तीला लागला. परिणाम सगळे देव त्यांनी सेवेला आणले होते. कोणामुळं? हे एकट्या शिवाची आराधना केल्यामुळं. आपण शनी शनी शनीची 7.5 म्हणतो ना, तो त्याच्या डाव्या पायाखाली सतत चिरडायचा महाराज. त्याला सुद्धा आमच्या बजरंग बलीने सोडून तेव्हा कुठं शनी आणि मारुतीची युती झाली. विठ्ठल एखादा व्यक्ती एखाद्याला सोडवतो तिथं युती म्हणायची.
तेव्हापासून ती युती आलेली. भगवान शिव त्या ठिकाणी एवढे आराध्य झाले रावणाचे. रावणाने तपश्चर्याला सुरुवात केली महाराज. काय त्याची तपश्चर्या, असं सांगतात की त्याच्या दशानन त्या ठिकाणी जे काही तोंड आहेत त्याच्यातलं एका तोंडाचं त्या ठिकाणी विना करून तो भगवान शिवाची त्या ठिकाणी आराधना करायचा. आपण रावणाला नाव ठेवतो, तसं तो होता तसा बी नव्हता बी तसा, पण आपल्या मनातला जो भाव आहे त्या पद्धतीने आपण चालायचं. एवढी सुंदर आराधना त्या शिवाची करत असताना, आणि तो एकटाच नाही बरं का, त्याचं कुटुंब पूर्ण शिवाची आराधना करायचं. नाही तर एक वरल्या आळीचा मारुती लगेच खाल्ल्या आळीची मर्याई असं नव्हतं घरात. आराध्य कोणतं असन ते फक्त एकनिष्ठ, एक तत्व, एक वचनी. आणि त्या ठिकाणी भगवान शिवाची आराधना रावणाला फार आवडायची महाराज. एक दिवस त्यांच्या आई त्यांनी एकदा शिवलिंगावरती पूजा केली की पुन्हा त्या शिवलिंगाला हात नसं लावत. असं करता करता सगळे त्या लंकेतले शिवलिंग संपले आणि समुद्राच्या काठावरती येऊन मातीचं शिवलिंग बनवलं आणि त्याची पूजा करत राहिली. इकडं रावण सकाळी त्याची सगळी पूजा उरकून आईचं दर्शन घ्यायचा तो रोज. कोण? रावण. काय करायचा? आईचं दर्शन घ्यायचा. आपले बरे आहे का नाही, रोज दर्शन घेतात. असो, त्या ठिकाणी आईचा शोध घेत असताना आईकडे गेला आणि पाहिलं आई एवढ्या मोठ्या रावणाची, बलाढ्य राजाची आई, आणि मातीच्या शिवलिंगाची पूजा करतेस. थोडं कमी लेखलं मनामध्ये. मग आईचं दर्शन घेतलं आणि सांगितलं असलं मातीच्या पिंडीची पूजा करू नकोस, मग मी तुला अख्खा कैलास पर्वत शिवासकट आणून देतो. महाराज गडी निघाला कैलास पर्वतावरती. कैलास पर्वतावरती पायथ्याला गेला, सुंदर असं भजन चालू केलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सुंदर असं भजन चालू केलं महाराज. आणि भजन चालू असताना हळूहळू हळूहळू त्याने असं कैलास पर्वताच्या खालीच हात घातला. त्या भजनामध्ये तो डोलू लागला. कैलास पर्वत सगळा हलू लागला. कैलास पर्वतावरचे सगळे शिवगण, आईसाहेब, पार्वती माता सगळे भगवान शंकराकडे गेले म्हणले आणि सांगितलं, अहो या कैलास पर्वतावरती भूकंप आला का काय एवढं सगळं हालायला लागलं. आता भूकंप आल्यासारखी परिस्थिती. भगवान शंकर तिथं सांगतायत की माझा लाडका भक्त रावण तो कैलास पर्वताबरोबरती खेळतो. इकडं मरायची अवस्था. पण एकदा का त्या शिष्याबरोबर, भक्ताबरोबर प्रेम जुळलं की मग तिथं कुणाचं घेणं देणं नाही. आई साहेबांनी विनंती केली की कसं तरी त्याला थांबवा. भगवान शंकर त्याच्या समोर प्रकट झाले आणि सांगितलं, अरे रावणा, बरेच दिवस झालं तुझी त्या ठिकाणी कथा बघतोय. रोज तो नाना तऱ्हेच्या अर्चना, नाना तऱ्हेच्या पूजा माझ्यासाठी करतोय. याच्या मागचं कारण काय? तर शंभू महादेवाला सांगितलं, मला काही कमी नाही महाराज, तुमच्या कृपेने सगळं भरपूर आहे. आज एक इच्छा राहिली होती तीही तुम्ही पूर्ण करणार आहेत. आणि महाराज शंभू महादेवाने माझी तर केली बुवा. विठ्ठल म्हणले काय नाही, फक्त तुम्हाला कैलास पर्वत, तुमचा जो कैलास पर्वत आहे ना त्याला घेऊन मला लंकेला जायचंय. म्हणले एवढा मोठा पर्वत घ्यायचं होते, थोडं छोटस बेट कसं व्हायचं रे? मग म्हणजे माझं आत्मलिंग तुला काढून देतो आणि याची जर तू 3 वर्ष पूजा केली, शिवलिंगाच्या शिवलीला अमृताच्या 8व्या किंवा 9व्या अध्यायामध्ये ते आहे महाराज, हा कथाभाग सगळं काही आहे. त्याच्यामध्ये सांगितलं की त्या आत्मलिंगाची जर तू पूजा केली किती 3 वर्ष, तर तूच शंभू महादेव होशील. आणि असं होतं बरं का. म्हणजे काय, त्याला गळ्यात साप बीप घालून हिंडावं लागत नाही, पण तो शिव समान होऊन जातो. त्याच्या पाठीमागं कोणाला घेणं देणं नसतं, काय नसतं. आज आपलं 3रं वर्ष पूर्ण झालंय म्हणून हा विषय घेतला. 3 वर्ष सेवा कर, निश्चित स्वरूपामध्ये शिवपदाला प्राप्त होतील, असा भगवान शिवाने त्या ठिकाणी आशीर्वाद दिला रावणाला. आणि इकडं आपलं सुद्धा 3 वर्ष पूर्ण झालंय. आम्ही बरेच नवीन चेहरे दिसतात पण आज कीर्तनाला मागच्या वेळेस पेक्षा. म्हणजे त्याची कोणाला ना कोणाला आस लागते. निश्चित स्वरूपामध्ये त्याच्यावरती श्रद्धा ठेवली. अगदी साधारण मंदिर होतं, एकदा जाताना पाहिलं होतं, ही अशी परिस्थिती होती. आदरणीय
रामदास दादांनी काय त्या ठिकाणी त्यांच्यावरती शंभू महादेवाची कृपा आणि आज मंदिरावरती कळस विराजमान झालाय. हे कार्य जरी छोटं वाटत असलं तरी भरपूर मोठे महाराज. आणि तुम्ही जाता जाता त्या मंदिरामध्ये जावा. कैलासीचा राजा शंभू महादेव साक्षात त्या ठिकाणी, हनुमंतराया सुद्धा त्या ठिकाणी शंकराचेच अवतार आहेत. 11वा रुद्र. सुंदर असं केदारनाथाचे त्या ठिकाणी केदारनाथाचं जे मंदिर आहे त्या पद्धतीचं मंदिर त्या ठिकाणी काम चालू आहे. तुम्ही सर्वजण सहकार्य करताय, ते पुढाकार घेतायत आणि देव कार्य महाराज ह्याच्यात काहीच कमी पडत नसतं. विठ्ठल किती भस्मासुर आले ना तरी मोहिनी मात्र आपले त्या ठिकाणी जे विष्णूचा जो काही अवतार होता तो देव कार्य जर कोणी करत असेल आणि त्याला जर नडत असते ना तर ते धावून येतं बरं का. अनुभव आहेत बऱ्याच जणांना. असो, भगवान शंभू महादेव रावणाचा संवाद चालू आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या वाचेमध्ये सतत शिव 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 नाम उच्चारण चालू आहे. आणि पाहता पाहता महाराज भगवान शंभू महादेवाने दिलं ना आत्मलिंग रावणाच्या हातात. वाचे वदता शिवना तयान बाधी क्रोध काम. महाराज नाथ महाराजांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगितलं की बाबा आता हा शिवतत्वी झाला, याच्याकडे आत्मलिंग दिलं, पुढचा विषय वेगळा राहिला. पण ह्याच्याकडे आत्मलिंग दिलं, परिणाम तयान बाधी क्रोध काम. विठ्ठल नंतर बऱ्याच जणांनी राजकारण केलं महाराज. ते आत्मलिंग लंकेला काही नेऊन दिलं नाही, पण खऱ्या अर्थाने नंतर रावणाचं सगळं काही भगवान शंभू महादेव हाताळू लागले. तुमचं आमचं सुद्धा हाताळणार आहेत अभंगाचं 3रं चरण. धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे बदता जीवनाम वाचे बदता जीवनाम शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता वाचे बदता वाचे बदता जीवनाम धर्मार्थ काम शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष धर्मार्थ काम शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तया नवाधी क्रोध काम. जसं महाराज रावणाने त्यांच्यावरती भाव ठेवला
अंतकरणातून त्या ठिकाणी शुद्धता बाळगली आणि त्यांच्यासाठी त्यांच्या समोर शरण गेला. परिणाम त्याचं सगळं सांभाळलं. तुमचं आमचं सुद्धा सांभाळणार आहे, पण आपण रावणापेक्षा कधी कधी कठीण वागतो, म्हणून त्याला तुमची दया येत नाही. महाराज विठ्ठल पण जर खऱ्या अर्थानं आज सगळा शिवरात्री हा महोत्सव सगळीकडे चालू आहे, तुम्हाला जर वाटत असेल ना की बाबा आता इथून पाठीमागचं जाऊन द्या, पण इथून पुढे सगळं शिवाला समर्पित करू, सुंदर असं मंदिर झालंय, पण सुंदर असा सभा मंडप जर झाला तर आणखीन त्याच्या रावळाला बरकता येणार आहे, शोभा येणार आहे, आणि ते सुद्धा कार्य शंभू महादेव आपल्याकडून करून घेणार आहेत. आणि ह्याच्या सेवेमध्ये जो कोणी त्याचा वाटा घेईन खऱ्या अर्थानं त्याचाही उद्धार होणार आहे. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. सगळे एकदा षडविकार जळाले की पुन्हा एकदा षडविकार जागृत होतात, पण ते षडविकार जागृत झालेले तुमच्या आमच्या स्वतःसाठी नसतात, तर जनहितासाठी असतात. विठ्ठल जे जनहिताचं कार्य करतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठल आणि त्याच संतांनी सांगितलं की आपल्या पंढरीश पांडुरंग परमात्मा हा त्याचा आराध्य आहे. कोण? भगवान शंकराचं जर कोणी आराध्य असेल तर ते म्हणजे आपले पंढरीश पांडुरंग परमात्मा श्री विठ्ठल, आणि त्याचं आपण सर्वांनी नामस्मरण करायचे. का? तर तुमचा सगळा धर्म अर्थ काम मोक्ष बाकीचे जाऊन द्या, पण फक्त अर्थ जरी सांभाळला तरी आम्हाला बास आहे शंभू देवा. आणि तो अर्थ सांभाळण्यासाठी सर्वांनी अंतकरणातून भजन करायचंय. विठोबा भजन बंद करा सांगावं लागतंय त्यांना. एवढा आळसून बसू नका. तो पाहतोय जितकं ऊन कडायला गेलं का तितकंच कडकतोय, आणि जितकं सकाळी तुम्ही महाराजांची वाट बघत होतात प्रेमाने, तितकाच प्रेम आणि करुणालय सुद्धा शिव आहे. विठ्ठल त्याच एकदा सुंदर असं वा राम कृष्ण हरी. विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय.